श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नम. गाठी होते पूर्व पुण्य, म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्पन्न, करणे उचित आपणा. ऐसा मनी करून विचार, आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार. स्वामी समर्थ. अस्ति पै हावेरी नामक ग्रामी, यजुवेरदी गृहस्थाश्रमी, बाळाप्पा नामे द्विज. कोणी राहत होते आनंदे, संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती. सावकारी सराफी करती, जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसारात ते उबगले. सद्गुरु सेवेने दिवस आले, मती पालटली तयांची. लटिका अवघा संसार, यामाजी नाही सार. परलोकी दारापुत्र, कोणी नाही कामाते. इहलोकी जे करावे, परलोकी त्यांचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळाप्पाचे मनात यापरी विचार येत, सदा उद्विग्न चित्त. व्यवहारी सौख्य वाटेना, जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल, हाच विचार रात्रंदिन. चित्ताचे न होय समाधान, तयाप्रंती सुस्वप्न. 3 रात्री 1 पडे, पंचपक्वानी सुवर्ण ताटी. भरोणी आपणापुढे येते, पाहून या ऐशा गोष्टी. उल्हासले मानस, तात्काळ केला निर्धार. सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढतर. विवेक सृष्टे तोडावे, सोलापुरी काम आम्हासी. ऐसे सांगूनी सर्वत्रासी, निघाले सद्गुरु शोधासी. घरदार जोडिले, मुरगोड ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार, लोका दाविले चमत्कार. तयांचा महिमा अपार, वर्णुकेवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता, चिदंबर दीक्षितांची कथा. आठवली ते वर्णिता, सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून, जन निघती घराहून. परिमार्गी लागल्या पुण्यस्थान, स्नान दान करीताती. महायात्रा स्वामी चरित्र, पंथ क्रमिता मी किंकर. मार्गी लागले आता पवित्र, चिदंबर पुण्यस्थान. तयांचे घेऊनी दर्शन, पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होऊन सावधान, श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत, ईश्वरभक्त तैसाची. जयाची ख्याती सर्वत्र, विद्याधनाचे माहेर. अलिप्तपणे संसार, कोरोनी काळ क्रमिताती. परितया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहुनी संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी, आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी, तेही चित्ती तोषिले. तयेची झाले गर्भधारण, आनंदले उभयंतांचे मन. तो साक्षात उमारमण, तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी, इच्छा मात्रे घडीमोडी. तो परमात्मा त्रिपुरारी, गर्भवास भोगीत. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन, संस्कार केले यथविधी. चिदंबर नाभाधिधान, ठेविले तयाला लागून. शुक्ल पक्षीय शशी समान, बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला, करू लागला बाललीला. पाहुणी जननी जनकाला, कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघुंटन शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पढविले. एकदा यजमानाचे घरी, व्रत होते गजगौरी. चिदंबर यतया अवसरी, पूजे लागे आणिले. मुक्तिकेच्या गज करुणी, पूजा करती यजमान. यथाविधी सर्व पूजन, दीक्षित त्यासी सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान.
बाळपणी ऐसी कृती पाहुणी सर्व आश्चर्य करती, हे ईश्वर अवतार म्हणती, सर्वत्र ख्याती पसरली, ऐसा लीला अपार दाखविते चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर, जगदुद्वारार्थ अवतरले, असो पुढे प्रौढपणी, यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले, तयासमी एके दिनी, ब्राह्मण बैसले भोजने, तूप गेले सरोनी, दीक्षितांचे समजले, जले भरले होते घट, तयासी लाविता अमृत हस्त, हे घृत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजण, तेव्हा पुणे शहरामाझे, पेशवे होते रावपाजी, एक समयी ते सहजी, दर्शनाते पातले, अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्यांचे द्रव्य हरित, त्यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना, तयांची हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितांसी सांगून, दाद आपली लावावी, रावबाजीशी वृत्तांत, कर्णोपकरणी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित, ते अमान्य करवेना, मग दीक्षितांसी निरोप पाठवला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे, ऐसे सांगता दीक्षिताप्रती, तयावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप, कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राजलक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे, सिद्धवाक्य सत्य झाले, रावबाजींचे राज्य गेले, ब्रह्मावतरी राहिले, परतंत्र जन्मवरी, एके समयी अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येती, आम्ही त्याते जाणतो, यज्ञ समारंभांचे अवसरी, आम्ही होतो त्यांच्या घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती, लीला विग्रही श्री स्वामी, जयांच्या आगमन त्रिभुवनी, ते दीक्षितांच्या सदनी, असतील नवल नसेची, महासिद्ध दीक्षित, त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगोडी बाळाप्पा येत, पुण्यस्नान जाणुनी, तेथे ऐकिले वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तरणार्थ, यतिरूपे प्रकटले, अमृता समान रसाळ कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता, करुणी एकाग्रचित्ता, अवधान द्यावे श्रोते हो, पुढले अध्यायी कथन, बाळाप्पा करील जप ध्यान, तयाची भक्ती देखुनी, स्वामी कृपा करतील, भक्तजनांची माऊली, अक्कलकोटी प्रकटली, सदाकृपेने सावुली, आम्हावरी करो ते मागणे हेची स्वामी प्रती, दृढ इच्छा माझे चित्ती, शंकराची प्रेमळ प्रीती, दास विष्णुवरी असो, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त, दशमोध्याय गोडहा, श्री स्वामी राजार्पणमस्तु, शुभ भवतु श्रीरस्तु. अशा तऱ्हेने 10वा अध्याय पूर्ण झालेला आहे. श्री स्वामी समर्थ.